जीवनात एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय लागल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे. प्रत्येक सॉरीच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असतं, पण माझ्या सॉरी बोलण्यामागे फक्त एकच कारण असतं: मला तुला गमवायचं नाही आहे. जीवाला जीव लावणारी व्यक्ती एकदा आयुष्यात आली ना, तर तिच्याशिवाय करमत नाही. 4 लोक काय म्हणतील हा विचार तेव्हाच करा जेव्हा ते 4 लोक तुमच्या घरची जिम्मेदारी घेतील आणि तुमच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजतील. रात्रीचं भांडण सकाळी चेहऱ्यावर दिसावं, एवढंही नातं कमजोर नसावं. प्रेम एकदाच करायचं, पण ते असं करायचं त्या व्यक्तीला विसरता विसरता आयुष्य संपून गेलं पाहिजे. जी व्यक्ती आपलं सर्वस्व गमावून पण प्रेम निभावते ना, त्या व्यक्तीला आयुष्यात प्रेम कधीच मिळतच नाही. मिळतात त्या मानसिक वेदना, हरवलेली झोप, जीव घेणं एकटेपण आणि विचारांमध्ये भरकटलेलं मन. फक्त एक घट्ट पकड आणि माझ्या श्वासांच्या प्रत्येक लहरी तुझ्या नशेत विरघळतात. माझी सारी हद्द वितळून जाते आणि मी तुझ्या वासनांच्या लहरींना पूर्णपणे शरण जातो. माझ्या फोनची सर्वात आवडती नोटिफिकेशन तू आहेस. समजून घेणारी व्यक्ती भेटायला खूप नशीब लागतं आणि मी तर खूपच नशीबवान आहे, कारण माझ्याकडे तू आहेस. मी पुन्हा येईन ओंजळीत तुझ्या, तेव्हा तुझी ओंजळ बंद कर. श्वास कोंडला तरी चालेल, पण मूठ मात्र घट्ट धर. पुरुषाची पात्रता त्याच्या बायकोकडे पाहून कळते. बायको हसत खेळत राहत असेल, आनंदी असेल, राणीसारखी राहत असेल, तर तो नवरा नक्कीच राजा माणूस आहे. बायकोचा हात सुंदर ठेवायला नवऱ्याला खूप कष्ट सोसावे लागतात. खरं सांगतो, माझ्या आयुष्यातली तू सर्वात खास व्यक्ती आहेस. तू सोबत असल्यावर मला कसलीच काळजी वाटत नाही. जग कितीही बदललं, लोक कितीही परके झाले किंवा परिस्थिती कितीही कठीण झाली, तरी तुझ्या उपस्थितीनं सगळं शांत होतं. कधी कधी वाटतं तू माणूस नसून देव आहेस. कधी सांगितलं नाही मी तुला माझ्या मनातल्या गोष्टी, पण माझ्या मनातल्या भावना आज सांगतो. तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि कायमच स्पेशल राहा. कोणत्याही स्वार्थाशिवाय जी व्यक्ती मनात घर करते ती सर्वात खास असते. तुझ्या सहवासात मला स्वतःला हरवायचंय. तुझ्या मिठीत मला विसावा घ्यायचा आहे. जे तुझ्यासोबत वास्तवात नाही जगू शकत, ते आयुष्य मला तुझ्या स्वप्नात जगायचं आहे.